शिक्षकाचा रोल फक्त विषय समजावून सांगणे नाहीये. शिक्षकाचा रोल विद्यार्थी घडवणं. राष्ट्रचरित्र नाही, विद्यार्थी नाही, त्याच्या पलीकडे सांगतो राष्ट्रचरित्र निर्माण करणं अगदी. हा शिक्षकाचा रोल आहे, ही शिक्षकाची भूमिका आहे. परवा एक केस आली होती माझ्याकडे. एक मुलगी होती, रडत होती फार आणि त्या मुलीचं एका म्हणजे मुला प्रेम होतं. प्रेम अगदी अपार आहे, कृष्णानेही केलं राधेवर. सर पण तेव्हा प्रेमभंग होता की नाही? खरं तर आपण कुणीही नाही सांगू प्रेमभंग शकत. होता, आता ब्रेकअप आहे. ज्यावेळेस मी काउन्सिलिंग करतो ना, त्यावेळेस मला एक गोष्ट जाणवते की आई वडिलांची चूक. काय आहे, मूल शाळेतून येतं आणि ते सरळ भेटून जातात, डिप्रेशन हे रडत बसतं. आई वडिलांना कळतच नाही की मूल रडणं आहे. मेघदूत नावाचं काव्य आहे कालिदासांचं. तर त्या मेघाला त्या ढगांना तो निरोप देतोय की माझ्या प्रेयसीपर्यंत माझा निरोप द्या तुम्ही. आणि ते ढग म्हणजे ते खबरदार आता तर ते नंतर आलं हो. ते तर तो ढगांना सांगतोय की माझ्या प्रेयसीपर्यंत निरोप द्या आणि तो रस्ताही सांगतोय की कसं जायचंय तुला तिथपर्यंत, कसं पोहोचायचं, हिमालयात त्याची प्रेयसी आहे. तर हे प्रेम आहे भारतातलं. मुलं कुठे रडतात माहिती का? कमळ. मुलं रडण्यासाठी जागा शोधतात आणि दुर्दैव आहे की आजकालच्या या जमान्यात जागा नसते. मित्रांनो, हाय, हॅलो, नमस्कार. तुमचं आजच्या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. आजच्या पॉडकास्टमध्ये आज आपल्या सोबत आहेत प्राध्यापक आशिष दुसाणे. प्राध्यापक आशिष दुसाणे मराठीचे आणि राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्राचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. ते म्हणजे एमपीएससी आणि यूपीएससी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. आशिष दुसाणे व्याख्याते, कवी आणि लेखक म्हणून देखील हे काम करत असतात. सर नमस्कार. दुसाणे सर, तुम्हाला पहिला प्रश्न माझा असा आहे, प्रश्न नाही आपण चर्चाच म्हणूया त्या गोष्टीला, की विद्यार्थ्यांना तुम्ही मार्गदर्शन करत असतात, वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यान, या सगळ्या गोष्टी तुमच्या इथे होत असतात आणि तुम्ही आवडीने त्या गोष्टी करत असतात. आणि यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये आता प्रत्येक जनरेशन आली आहे, जुनी आहे, नवी आहे, जेन झी आहे, अल्फा आहे. अगदीच, अगदीच, अगदीच. तर याच्यामध्ये तुम्हाला हा विषय निवडावा कसा वाटला? मी रोज कमीत कमी 1000 ते 2000 विद्यार्थ्यांच्या संपर्कात येतो. त्याचसोबत माझ्या काही काउन्सिलिंग्स पण चालतात. मग त्यात डिप्रेशन असेल किंवा वैवाहिक काही समस्या असतील तर त्यात. ह्या सर्व गोष्टी ज्यावेळेस मी बघतो, त्यावेळेस मी माझं बालपण आठवतो. माझे आई-वडील, आमचं कुटुंब, ते सर्व ज्या ठिकाणी आम्ही खेळलोय, माझी शाळा. तर हे सर्व बघितल्यानंतर मला एक गॅप वाटतो, ज्याला आपण जनरेशन गॅप म्हणू शकतो. अगदीच. तर त्यामुळे मला असं वाटतं की ह्या विषयावर बोललं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण ज्याला म्हणजे जनरेशन झेड म्हणतो म्हणजे जेन झी. तर ती एक आज शिवी म्हणून यूज होते. जेवढेही म्हणजे मी विरोध वगैरे करत नाही, त्या गोष्टीत मी फास्ट पडतच नाही. पण जेवढेही स्टँडअप कॉमेडियन्स आहेत किंवा भरपूर असे लोक आहेत की ते जेन झी म्हणजे काय, तर एक मूर्ख पिढी असं त्याला संबोधतात. म्हणजे शिवी देतात जवळपास. तर ते मला कुठेतरी खटकलं. ही जी जेन जी पिढी आहे, प्रॅक्टिकल आहे, इमोशन्स फार कमी आहे. आणि ह्या पिढीला शिव्या देण्यापेक्षा मला असं वाटतं की ही पिढी घडवणारे कोण आहेत किंवा यांचे जे आई वडील आहेत, तर यांचं जे जग होतं, यांचं जे बालपण होतं, तर एक फार बिनधास्त केलेलं आहे. आणि ह्या पिढीवर संस्कार करण्याचं काम त्यांच्या आई वडिलांचं, शिक्षकांचं किंवा या समाजाचं होतं. परंतु त्यात आपण कुठेतरी कमी पडलोय आणि आपणच त्या पिढीला शिव्या देतोय की काय? म्हणजे जवळपास देतोय त्या शिव्या. तर हे मला कुठेतरी चुकीचं वाटलं, म्हणून मला असं वाटलं की या विषयावर मी बोलावं. आणि वर्गात मी ह्या विषयावर विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत असतो. कारण ह्याच पिढीमधून कोणीतरी देशाचा प्रधान बनणार आहे, कोणीतरी मुख्यमंत्री बनणार आहे. हे मोठमोठ्यांना शोध लावणार आहे. अ, अगदी छान सर, तुम्ही ज्या पद्धतीने मांडतायत, तर खरंच एक विषय तर उत्तम आहेतच. कारण की या जनरेशनमध्ये कुठेतरी मीही येते, कुठेतरी तुम्हीही येतात आणि आत्ताची येणारी पिढी येणार आहे. सर आता मला सांगा, तुम्ही विद्यार्थ्यांसोबत वावरतायत. प्रत्येक विद्यार्थ्याशी स्वतंत्रपणे बोलता आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला असं स्पेसिफिक काही अनुभव आलेत का? ज्यावेळेस मी काउन्सिलिंग करतो ना, त्यावेळेस मला एक गोष्ट जाणवते की आई-वडिलांची चूक, की मला जे नाही भेटलं ते माझ्या मुलाला भेटायला पाहिजे. अगदीच. एक न्यूज मी 8 दिवसात म्हणजे एक शिक्षक म्हणून मला प्रचंड वेदना झाल्या. एक न्यूज ऐकली. हं. शिक्षकाने एका विद्यार्थीला
50 पुठाकोशा सांगितल्या म्हणून शिक्षकांकडून रचलं जात आहे. आणि अशा म्हणजे बरेच किस्से म्हणजे पेपरात येतात मी माझ्या बातम्यांमध्ये. बालपणात गेलो. आम्हाला एवढं तुडवलं, की माझ्या गुरुजनांना म्हणजे माझ्या शिक्षकांना तर 100-150 वेळेस फाशी दिल्यानंतर परत देवाने सांगितलं असतं, की थांबा अजून परत किती वेळेस देतो. म्हणजे एवढं आम्हाला तुडवायचे. शाळेत मारल्यानंतर आम्ही तर रडत घरी जात असू तर अनोळखी व्यक्ती एखादा थांबवायचा, की "काय झालं? का रडतोय?" आपुलकीने आणि सांगितलं, की "काही नाही शिक्षकांनी मारलं." तर तो पण परत एक कॉन्फिडन्स देणार, की "जा, येड्या काहीतरी चुकलं असेल." आणि असंही म्हणायचं, की आमच्या मुलाने काही चुकलं बिनधास्त झोडा आणि हां. माराही. म्हणजे घरचे शाळेत यायचे, आई-वडिलांना सांगायचे, की "बा मारा, एवढा हवं तेवढं मारा, आमचा यात काही संबंध नाही, असेल काही आम्ही बोलणार नाही." आणि परत घरी गेल्यावर आम्ही मार खायचो. म्हणजे हे होतं ते म्हणतात ना, की "चढी लागे क्षमाचम विजयी." बघा, त्यांना मारलं पाहिजे या मताचा मी निश्चितच नाहीये. मारणं हा उपाय निश्चितच नाहीये. पण चुकीच्या वेळेस पण कान पिळणंही तितकंच कान महत्वाचं आहे. पिळणं म्हणजे शिक्षकाचा रोल फक्त विषय समजावून सांगणे नाहीये. शिक्षकाचा रोल विद्यार्थी घडवणं. राष्ट्रचरित्र नाही, विद्यार्थी नाही, मी त्याच्या पलीकडे सांगतो, राष्ट्रचरित्र निर्माण करणं अगदी. हा शिक्षकाचा रोल आहे. ही शिक्षकाची भूमिका आहे. तर त्याला आपण कुठेतरी आळा घालतोय का? तर याचा विचार आज माझ्या जे जनरेशनचे ना त्यांनी केला पाहिजे. खरं तर या सगळ्यातनं ते गेलेले आहेत. पण आत्ताची जी पिढी आहे, त्यांना हे काहीच माहीत नाहीये. आणि ही पिढी तुमच्या डोळ्यासमोरूनही जातीये. येस. जुने 90s जे आहेत ते एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी आता देतायत. तेही तुमच्या डोळ्यासमोर आहे. तर या दोघांमधला फरक कुठे जाणवतो तुम्हाला? तेच की बालपण जे नाही यांचं हे जास्त करून आत्ताचे जे आहेत तर ते YouTube, ओ-टी-टी प्लॅटफॉर्म, वेब सीरीज. आमचं बालपण फक्त संध्याकाळी 4 वाजता रविवारचा लक्ष्मीकांत बेर्डे वगैरे अशा सर्वांचा सुंदर चित्रपट म्हणजे त्या चित्रपटाशिवाय आमचं बालपण पूर्ण नाही होऊ शकत. तर हे आहे. ही पिढी भयंकर प्रॅक्टिकल आहे एवढं मी आत्मविश्वासाने म्हणू शकतो. फरक कसा आहे माहिती आहे का? खरं म्हणजे अ, आमची जी पिढी होती म्हणजे मी बेसिक काही गोष्टींवर जर सांगितलं की डिप्रेशन. बरोबर. डिप्रेशन भरपूर प्रकारचं आहे. यांच्यावर एक स्पर्धात्मक काहीतरी जबाबदाऱ्या आहेत. आणि कॉम्पिटिशन वाढली आहे कॉम्पिटिशन सध्या. येस, येस. अगदी. आज प्रचंड म्हणजे आमचं जे होतं ना, की आम्ही पास झालो म्हणजे भरपूर आहे. हं. इथं पास होण्याला महत्व नाहीये. इथं नंबर्सला महत्व आहे. इथं मी असं म्हणतो, की स्किलला पण महत्व आहेच. पण स्पर्धा ही भयंकर आहे. दुसरी गोष्ट डिप्रेशन हा एक प्रकार ह्या पिढीमध्ये मला जाणवतो. आमच्या एक प्रमाणात होता. परंतु आमचे जे आई-वडील होते ना, तर ते कम्युनिकेशन फार वेगळं होतं. डिप्रेशन म्हणजे असायचं डिप्रेसच जायचं असं नाही. परंतु ते डिप्रेशन वेगळं होतं. हे जे डिप्रेशन आहे ना, हे प्रायव्हसीचं आहे. हे जग म्हणजे आमच्या ह्याच्यात प्रायव्हसी काहीच नव्हती. बर्डन, लोड या सगळ्या वर्ष गोष्टी. नाही प्रायव्हसी म्हणजे काय आहे, मूल शाळेतून येतं आणि ते सरळ ते बेडरूमला जातं. डिप्रेशन हे रडत बसतं. आई-वडिलांना कळतच नाही की मूल रडलं आहे. ते जेव्हा त्याच्या बेडरूममध्ये आई करतो. ठीक आहे. म्हणजे ती नाही, सगळं पण या गोष्टी ज्यावेळेस घडतात, पण खरं तर या मुलांना खरं तर एन्व्हायर्नमेंट हे सगळं बाकीचं जे वातावरण आहे, हे तितकंच कारणीभूत असतं. तेच मी तेच सांगतोय की वातावरण फार कारणीभूत आहे. हा समाज अ, म्हणजे आपण म्हणतो की वसुधैव कुटुंबकम. बरोबर. तर हा संपूर्ण समाज आपला आहे. हं. आणि व्यक्तीचे जे गुणधर्म आहेत, त्याचा जो स्वभाव आहे, तर त्याला समाज कारणीभूत आहे. अरे व्यक्तीने समाज बनतो तरी. तर त्या समाजाचं हे दायित्व किंवा कर्तव्य आहे, की तो व्यक्ती, आपलं मूल, आपला पाल्य, आपला विद्यार्थी कसा राहावा आणि कम्युनिकेशन झालं पाहिजे मला असं वाटतं. परवा एक केस आली होती माझ्याकडे. एक मुलगी होती. रडत होती फार आणि त्या मुलीचं एका म्हणजे मुलावर प्रेम होतं. हं. प्रेम हा शब्द फार मी जाणीवपूर्वक वापरला आहे. कारण की आता प्रेमाची व्याख्या फार पद्धतीने तिकडे येईलच. प्रेमाकडे वेगवेगळ्या बाजू बाजू आहे. मांडायला जागा मिळाली प्रेमाला खरं तर. येस. तर झालं असं की ती मुलगी आली, ती काही माझी स्टुडंट वगैरे नव्हती. पण मी सोशल वर्क वगैरे करतो. त्यामुळे त्यांची चांगला फोन आला, की ती मी दादा म्हटलं, दादा म्हटलं, "ही निश्चितच स्टुडंट वगैरे काही नसेल." बरोबर. म्हटलं, "बोला." ते म्हणे, की "मला भेटायचं आहे. मला तुमच्या मित्राने नंबर दिलेला आहे." हं. ठीक आहे. तर ती मुलगी मला भेटायला आली आणि ती सरळ डायरेक्ट माझ्या पायात आली. पाय लिटरली म्हणजे तिने माझे म्हणजे शूज हातात घेतले. मी एकदम म्हणजे थोडा घाबरलो, की नेमकं काय झालंय? कशामुळे? मला हां, की माफ करा पण मला वाचवा. की आता माझा जीवन मरणाचा प्रश्न आहे. म्हटलं, "काय झालेलं काय?" ते म्हणे, की "एक मुलगा होता. माझं त्याच्यावर फार प्रेम होतं आणि माझे काही म्हणजे माझ्या सगळ्या गोष्टी त्याच्यासोबत शेअर झालेल्या आहेत.
आणि माझे काही फोटोज त्याच्याकडे आहेत. अच्छा. सोशल मीडियावर वेगवेगळे अकाउंट बनवतोय आणि तो व्हायरल करतोय. मग मला समजलं की ते फोटो काय असतील किंवा कसे, म्हणजे ते काय आता सांगायची गरज नाही. मग म्हटलं ठीक आहे. आणि पोलिसात गेलो. पोलीस त्याला म्हणजे काही प्रतिसाद देत नाहीये. म्हटलं ठीक आहे. हे पण पोलिसांकडे ते थोडी लेंदी प्रोसेस असते. डिजिटल या पद्धतीने. भरपूर असतो आणि पोलिस पारोक्तवर काम करतात. परंतु बघायला गेलं ना तर मला वाईट वाटलं की ज्या अधिकारीकडे केस होती ती महिला होती. त्याने त्यातून सरळ ते इग्नोर करत होती. मग मी वरिष्ठ अधिकाऱ्यांची थोडा रफ आवाजात बोलून ते सगळं सॉल्व्ह केलं. मला फार वाईट वाटलं की ती मुलगी सांगते की माझं त्या मुलावर जीवापाड प्रेम होतं आणि आता तो माझे नको ते व्हिडिओज वेगवेगळे अकाउंट घेऊन मला टॅग करतोय आणि मला ते व्हायरल करतोय आणि त्याचे फार फार डिमांड्स आहेत की हे फोटो मला आता तू पाठवत जा असेल किंवा मग तुला माझ्यासोबत तरच मी बंद करेन पोस्ट करणं वगैरे. डिमांड फार भयान होत्या. म्हणजे माझ्या अंगाला काटे येत आहेत आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं अक्षरशः. पण ठीक आहे, ते प्रकरण मी सॉल्व्ह केलं. तर हे नाही हे प्रेम. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा विश्वासघात करणं. आज परत एक आज तीच गोष्ट आहे. आज माझ्याकडे एक केस आली आहे. मुलीचीच केस आहे. अच्छा. तर ती असं म्हणते की माझा एक बॉयफ्रेंड आहे. माझा बॉयफ्रेंड मला सतत टॉर्चर करत असतोय आणि माझे सर्व ॲक्सेस त्याच्याकडे आहेत. म्हणजे मला कोणाचा कॉल येतोय तर याचे ॲक्सेस त्याच्याकडे. मी किती मिनिटं कोणाशी बोलली आहे सगळे त्याच्या हिस्ट्री त्यांना हिस्ट्री त्यांच्यापर्यंत त्याला कळते. पोहोचते. मी म्हणजे सर काय करावं? हं. म्हटलं ठीक आहे, मी त्याला समजवतो, आपण तुझ्या घरच्यांना विश्वासात घेऊ किंवा आपण बाहेरच हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करू. कारण की ती हॉस्टेलला होती. म्हणले मी खेडेगावात राहते. घरचे दुसऱ्या दिवशी नको त्या मुलासोबत लग्न लावतील. म्हटलं तुझं त्या मुलावर प्रेम आहे का? म्हणे सर जीवापाड प्रेम आहे. म्हटलं ठीक आहे. म्हणे त्याचं? मीच त्याला विचारलं. बरोबर. म्हटलं त्याचं? ती म्हणले आता तर नाही. मी म्हटलं बघ, जर प्रेम राहिलं असतं तर प्रेमात मयूर, माझा एक मित्र आहे मयूर लंबे, तो एक दिवस फार सुंदर वाक्य मला बोलला की प्रेम कमी असलं चालेल पण ट्रस्ट 100% पाहिजे. मी हा विषय काढलाय म्हणून मध्येच बोलतीये. सर खरं तर आता तुम्ही 2 किस्से सांगितले. हं. तसे किस्से बघायला गेलं तुम्ही पेपरात वाचा, सोशल मीडियावर वाचा, नॉर्मल Google जरी केलं तरी संपूर्ण लिस्ट येते, हजारो किस्से येतात. जग खूप मोठं आहे. आपण तिथेच आहोत. सो त्याच्यामुळे हे किस्से भरपूर आहेत. तुम्ही एक सांगितले तसे 1000 किस्से समोर येतील. पण याबरोबरच या जनरेशन ज्यावेळेस डिप्रेशनमध्ये जाते, तुम्ही प्रेमाचा विषय काढलात. तर ज्यावेळेस प्रेम आणि प्रेमभंग होतो आणि डिप्रेशनमध्ये त्यावेळेस व्यक्ती जातो. तुम्ही विषय सुरूच केलाय, तर म्हणून मी हाही प्रश्न तुम्हाला विचारला. तर त्याचं सोल्युशन कसं काय? त्याचाही काही अनुभव आलाय? म्हणजे ते तर आहेच. परंतु माझा मुद्दा असा होता की जो व्यक्ती लग्नाच्या अगोदर म्हणजे रिलेशनमध्ये असताना आपल्या गर्लफ्रेंडचे कॉल्स आणि एवढं डिटेल्स लक्ष देतोय, तर मला नाही वाटत की लग्नानंतर ते सुखी असतील. म्हणजे शंका येईल फार मोठी, चरित्रावर शंका. पण हे जेन झीमध्येच मोडतात का? की हे कारण की काय आहे आमच्या पिढीला माहितीच नाही असे कुठले ॲक्सेस वगैरे किंवा 1000तून एखादा किंवा 100तून एखादा असेल. नाही, हे मान्य आहे मला, पण 90sचे स्टुडंट कदाचित तुम्ही त्यातलेच असाल. सर त्याच्यामुळे मला असा प्रश्न पडला, की आता प्रेम हे त्यांनाही माहीत होतं. प्रेम अगदी अपार आहे, कृष्णानेही केलं राधेवर. सर पण तेव्हा प्रेमभंग होता की नाही? खरं तर आपण कुणीही नाही सांगू प्रेमभंग शकत. होता, आता ब्रेकअप आहे. मान्य आहे, ब्रेकअप आहे, पण जेन झी आणि 90s हां. याच्यामध्ये थोडं भरपूर फरक असावा. भरपूर म्हणजे फार फरक आहे. आमचं जे प्रेम होतं ना, ते एकतर्फी असायचं हं. किंवा दोनतर्फी असायचं. बरोबर. आणि एकतर्फी प्रेम फार बेस्ट. म्हणजे तिला बघण्यासाठी हा रात्रंदिवस जुळायचा. म्हणजे ती नाही पण दिसली ना, तिची सावली जरी दिसली, घराकडनं 100 चक्र व्हायचं दिवसभरात. तिची सावली जरी दिसली ना, तरी एवढं भारी वाटायचं याला, की हा भरपूर खर्च करायचा आमच्यावर. त्यावेळेस म्हणजे ब्रेकअपचं तिला प्रमाण येस, येस. फक्त एकतर्फी जास्त असायचं. त्याने ब्रेकअप वगैरे नसायचा. आणि जरी असेल तरी मी फार कोणाला माहीत नसायचं, की फार नंतर कळायचं, की अरे याचं कुठेतरी आहे. ते आहे काहीतरी. आणि भेटणं हे फार कमी असायचं. त्यावेळेस फोन पण नसायचे. भेटणं म्हणजे काय, तर कुठेतरी एखाद्या देवळात किंवा एखादं रस्त्यावर आणि ते फक्त काही सेकंद, 30 सेकंद किंवा 1 मिनिटं फक्त एवढं भेटणं व्हायचं. आता हे रात्रंदिवस चॅटिंग, रात्रंदिवस हे बोलणं करतात. तर सगळ्या गोष्टी शेअर झालेल्या असतात. आणि आता काय, आता हे ब्लॉक अनब्लॉकचा जमाना आहे.
आमच्याकडेच खरोखर प्रेमभंग होता, आता एक ब्रेकअप आहे. आणि मी असं म्हणतो, की आमच्याकडे जे प्रेमभंग असायचं ना, तर ते फार वेगळ्या टाईपचं असायचं, म्हणजे वेगळ्या प्रकारचं असायचं. ते कसं, की हा इकडनं जुळायचा, ती इकडनं जुळायची आणि जर हे रस्त्यावर बाजारात म्हणजे माहिती असायचं, की आठवडे बाजार आहे, ही आज तिच्या आईसोबत बाजारात येईल, तर हा पट्ट्या दिवसभर तिथं असायचा, की ही कोणाकडून पण भाजीपाला प्रेमभंग आणि ब्रेकअप या दोघांमधील फरक ब्रेकअप वगैरे अशी काही कॉन्सेप्ट नव्हती. प्रेमभंग केव्हा व्हायचं? जेव्हा ते एक चित्रपट आहे की गल्ली की मोहब्बत के कोई डॉक्टर इंजिनियर उठा के ले जाता है. ते आमचं ब्रेकअपच म्हणजे प्रेमभंगात. पण हे सगळं मान्य आहे. पण त्यावेळेस जे अफेअर म्हणायला किंवा प्रेम हं. माहीत नाही त्याला शब्द कुठला असेल. पण ह्याचे लग्नापर्यंत खूप कमी कमी पोहोचवत होते. कारण म्हणजे की मुलींचे सहसा आई-वडील त्यावेळेस लवकर लग्न होत होते. शिक्षण झालं किंवा त्यावेळेस फार कमी वयात लग्न होत होते. तर पटकन लग्नही होऊन जायचे. आता असं नाही. आता सगळे सक्सेसफुलही होतायत. पण डबल डेटिंग हे या विश्वात आता सुरू आहे. बरोबर? आमचा जो म्हणजे 90s किडचं जे होतं किंवा त्याच्या अगोदर मी एक तर एकतर्फी किंवा दोघांचा म्हणजे दोघीकडून संमती. आता हे वेगळं झालं. ज्यांच्याकडे एक डिक्शनरी आहे. अगदीच. त्यांची रिलेशनशिप, लिव्ह इन रिलेशन, अजून काही सिच्युएशनशिप हे प्रचंड भयानक आहे. म्हणजे बेंचिंग म्हणजे वेळ माझं इकडं काही सुरू आहे. इकडचं ब्रेकअप करते किंवा तू माझ्याशी बोल आणि मग आपण बघू सिच्युएशनशिपचं म्हणजे भयानक आहे. तिथं फिजिकल्सपर्यंत ते पोहोचतात आणि मग ते तर कन्फ्यूज असतात, की आपण खरोखर मैत्रीण आहोत म्हणजे मित्रच आहोत, की मग आपल्याला पुढे लग्नापर्यंत गोष्ट जाईलच का? आणि त्यांना काही वाटतही नाही. खरं म्हणजे आपल्याला कोणीतरी एक असा व्यक्ती हवा असतो, ज्याला आपण आपले इमोशन शेअर करायचे वाटतात आणि ते आपल्याला आज घरात भेटत नाहीयेत. आणि खास करून हे बेंचिंग सिच्युएशनशिप जे आहे गावाकडे बघायला भेटत नाहीत. हे मोठ्या-मोठ्या शहरांमध्ये बघायला भेटतात. आई-वडील जातात जॉबला, मुलाशी बोलायला घरात आजोबा पण नाही, अगदी. आजीही नाही आणि म्हणून आपल्याला एक पार्टनर असावा, की जे आपले इमोशन समजू शकेल आणि हे इमोशन कुठेतरी फिजिकल्सपर्यंत ते पोहोचतं. तुम्ही ज्या पद्धतीने म्हणालात, की आत्ताचं प्रेमीयुग किंवा जेन झी किंवा 90s दोन्हीही डिप्रेशनमध्ये ज्यावेळेस जातात. ते कधी जातात? तर ज्यावेळेस त्यांचं ब्रेकअप होतं. म्हणजे काही वर्षांचं रिलेशनशिप असेल किंवा काही महिन्यांचं जरी असेल, ते इतके डिप्रेशनमध्ये जातात, की कुठेतरी त्यांच्या आयुष्यावर तो परिणाम होत असतो आणि सोबत पालकांवरही होतो. डिप्रेशन म्हणजे ब्रेकअप झाल्यानंतर गोष्ट काय असते माहिती आहे का? जे मोटिव्हेशनल वक्ते असतात किंवा मी किंवा मित्र किंवा आई-वडील तर ते सांगतात, की "ठीक आहे यार, सोड जे झालं ते झालं. आता मूव्ह ऑन." पण मला एक सांगा, की खरोखर एवढं सोपं असतं का मूव्ह ऑन होणं? नाही. की जो व्यक्ती आपण त्याच्याशी सर्व शेअर केलेलं आहे, सगळे स्वप्न शेअर केलेले आहेत. इव्हन आपला मुलगा, त्याचं नाव तर सोडाच, पण त्याने मोठं होऊन काय व्हावं? आपण त्याला कसे संस्कार द्यावे? है ना? तर एवढ्या सर्व गोष्टी शेअर झाल्या आहेत. आपल्या लग्नात बँड कुठला असेल, या मुलांचं सर्व नावही ठरवतात. म्हणजे मुलांच्या नावाच्या पलीकडे मी सांगतोय, की त्यांचं करिअर कसं असेल? इथपर्यंत गेलंय आणि पूर्ण आपल्या म्हातारपणापर्यंत आपण स्वप्न पाहिलेले आहेत आणि तिथं ते ब्रेकअप होतं. तर ते थोडं म्हणजे खरंच एवढं विसरणं सोपं आहे का, की ठीक आहे आजपासून तुम्हाला विसर. एक वाईट आणि एक आहे हां, की एक वाईट स्वप्न म्हणून विसर. हा एक पॅटर्न डेव्हलप आहे कुठल्याही कॉन्सिलरचा. माझ्याही कधी-कधी तो डेव्हलप येतो. पण आता मी तो जाणीवपूर्वक बंद म्हणजे केलेला आहे काउन्सिलिंगमध्ये. खरोखर फार कठीण असतं मूव्ह ऑन होणं. ते ठीक आहे यार विसरणं. मग त्याचे काही पद्धत आहेत, की एक दिवस नक्की येतो, की एखादी वस्तू आपल्याला लहानपणी असते ना हो, की एखादी आपल्याला घड्याळ हवी आहे बरोबर. आणि त्यासाठी आपण प्रचंड प्रयत्न करतो आणि नंतर आपण नाही घेऊ शकत. परिस्थिती नसेल किंवा काही गोष्टी असतील. पण नंतर वाटतं, की ठीक आहे यार, ती घड्याळ म्हणजे हवीच होती, एवढी महत्त्वाची नव्हती. छान होती, चांगली होती, आवडली होती, पण ठीक आहे, की ती पूर्ण आयुष्य नव्हतं. तर हा विचार येतो, पण हा विचार यायला काहींना तो लगेच येऊ शकतो आणि काहींचं पूर्ण आयुष्य जाऊ शकतं. एक माझ्याच गावातली स्त्रीबद्दल मी गोष्ट सांगतो. ती मी आजपर्यंत कुठं सांगितलेली नाहीये. एक महिला होती, म्हणजे मुलगी होती एक. अ, तिचं एका मुलावर प्रचंड प्रेम होतं, त्याचंही प्रेम होतं. त्याला आय थिंक कदाचित मी शुअर आहे, कारण माहिती तो पी-एचा झाला असं म्हटलं जातं. आम्ही फार लहान होतो. आणि पी-एसआय झाला आणि त्याने सांगितलं, की "मी आता ट्रेनिंगला जातोय, तुला चिठ्ठी पाठवेल." हं. चिठ्ठी. आणि ही वाटच बघते, की तो मला चिठ्ठी पाठवेल, चिठ्ठी पाठवेल. तो आलाच नाही. ही गेली पोलिस स्टेशनला.
ही कंप्लेंट वगैरे दिली, पण ती कंप्लेंट कोणी घेतली ना त्या काळात. म्हणजे माझा त्यावेळेस कदाचित जन्म होऊन किंवा मी 4-5 वर्षाचा असेल, कदाचित तेव्हा असेल. आणि मग झालं असं की त्या मुलीवर काहीतरी परिणाम होत गेला. ही रोज पोलीस स्टेशनला जाऊ लागली, की तो कुठे आहे? तो पोलीस झालाय बघा, तुम्ही त्याला आणा. माझा नवरा आहे तो. असं ती सांगायला लागली. मग झालं असं की त्याला पत्र पाठवू लागली त्या पत्त्यावर. हं. पण तिकडनं उत्तर येत नव्हतं. मग हिला काही फार लिहिता वाचता येत नव्हतं. मी कोणालाही थांबवायची आणि सांगायची की पत्र लिहून द्या, चिठ्ठी लिहून द्या मला. आणि हळू तिला लोकं चिठ्ठी म्हणून चिडवायला लागले. ओके. अ, रस्त्यावरचा कागद उचलायची आणि ते काहीतरी लिहायची आणि कुठेतरी काहीतरी ती फेकायची. म्हणजे ती वेगळी झाली. त्यानंतर ती पोलीस स्टेशनला आताही ती तेच करते, की ते चिठ्ठी घेते. म्हणजे आता ती जिवंत आहे माझ्या गावात. कुठल्यातरी उघड्यावरचा एक कागद घ्यायची आणि ती झोपडीत असं म्हणजे लावारीस म्हणून ती राहते. ती कागद घेते आणि त्याच्यावर काहीतरी ते लिहिते. तर हे आहे प्रेमभंग. भारत आहे ना, भारतातल्या लव्ह स्टोरी प्रचंड छान आहेत. म्हणजे आपण म्हणतो की शिव-पार्वती यांचं प्रेम. रामाने समुद्राच्या छातडावर सेतू बांधलेला आहे. हे फार मोठ्या प्रेमाचं प्रतीक आहे. एवढंच नाही, जर तुम्ही कालिदास जर ऐकलं म्हणजे आपण शेक्सपियर वगैरे म्हणतो आणि एक दुर्दैव आहे, की आपण कालिदासांना शेक्सपियरची उपमा देतो. ॲक्चुअली फार चुकीचं आहे. कालिदास भागिले कालिदास थोडं नाहीये. जर आपण त्यांचं यक्षची प्रेमकथा बघा किती सुंदर आहे. आता हे ना ब्लॉक अन ब्लॉक हो. आणि एक गाणं होतं की कबूतर जा, जा, जा. तेव्हा ते रुसवा कबूतर फुगवा होता. रुसवा फुगवा. नाही, रुसवा फुगवा नाही, की निरोप देण्याची पद्धत. हां. मला निरोप देण्याच्या पद्धतीवर बोलायचं आहे, की जो यक्ष होता, हा त्याच्या प्रेयसीला ही कथा आहे नागपुरातल्या रामगिरी पर्वतावरची. तर हा जो यक्ष आहे, तर त्याच्या प्रेयसीला निरोप पाठवायचा आहे. पण आता तो निरोप कसा पाठवेल? तर ते मेघदूत नावाचं काव्य आहे कालिदासांचं. तर त्या मेघाला त्या ढगांना तो निरोप देतोय, की माझ्या प्रेयसीपर्यंत माझा निरोप द्या तुम्ही. आणि ते ढग म्हणजे ते कबूतर जे आलं होतं ते नंतर आलं हो. ते तर तो ढगांना सांगतोय, की माझ्या प्रेयसीपर्यंत निरोप द्या आणि तो रस्ताही सांगतोय, की कसं जायचंय तुला तिथपर्यंत कसं पोहोचायचं हिमालयात त्याची प्रेयसी आहे. तर हे प्रेम आहे भारतातलं. भारतातलं प्रेम दशरथ मांझी तिथं भेटेल तुम्हाला, की जे पार खोदलं आणि हे सर्व ह्या पिढीला माहीत असताना हे सर्व प्रकार होत आहेत. तर हे कुठेतरी मला असं वाटतं, की निश्चितच चुकीचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, की ब्रेकअप वगैरे झाल्याने हे प्रचंड डिप्रेशन बघा. मला असं सांगायचं आहे, की त्यांची रिलेशनशिप लिव्ह इन वगैरे, की मग हे डिप्रेशनमध्ये येतील किंवा खरं प्रेमच नाही राहिलं, हे मला अजिबात सांगायचं नाही आहे. आहे, खरं प्रेम आहे आणि ते अनेक वेळेस मला जाणवतं काही विद्यार्थ्यांची बोलताना, की खरं म्हणजे काही मुलांना किंवा मुली पण हरवून गेल्या असतात. गुंतू नका मी असं म्हणत नाही किंवा आतापर्यंत असं होऊ नाही शकत. परंतु मला असं वाटतं, की ज्यावेळेस कुठेतरी आपल्या अपेक्षांचा भंग होतो, त्यावेळेस डिप्रेशनमध्ये मुलं जातात आणि ते फार भयानक असतं डिप्रेशन. मी असं म्हणतो, की डिप्रेशन आहे ना, तर ह्या जगात सगळ्यात बेस्ट काउन्सिलर कोण असेल ना, कुठलाही गुरु नाही, कुठलाही संत नाही, कुठलाही सायकियाट्रिस्ट नाही. सगळ्यात बेस्ट काउन्सिलर जर असेल ना, तो आपला जिगरी आहे. मित्र. मित्र. जिगरी मित्र या पलीकडची गोष्ट म्हणजे जिगरी आहे. तो काही करत नाही. तो एक शिवी देतो. अगोदर तर कानाखाली मारतो, काय शिवी देतो. आणि ती शिवी एवढी भंगार असते ना, की सगळं दुःख एका झटक्यात निघतं. ए आटे चल छोड यार. यार सोड. आणि एकदम भारी असतं हे. आणि तो जिगरी त्याच्या आयुष्यात आहे ना, तर तो व्यक्ती कधीच आत्महत्या वगैरे तर सोडाच, पण तो त्याचं डिप्रेशनचं प्रमाण म्हणजे फार कमी असतं. मी असं म्हणतो, जे कालावधी असतो तो. तर तो जिगरी असावा. पण भरपूर वेळेस काय होतंय, ते आपला मुलगा, आपला भाऊ, बहीण हे डिप्रेशनमध्ये आपल्यालाही फार कमी जाणवतं आणि जर सांगितलं ना, तर ठीक आहे कॉलेजचं काहीतरी असेल किंवा म्हणजे शाळेतलं किंवा स्पर्धा काहीतरी समजा त्यात जातो आणि डिप्रेशन फार भयानक. हो. यात परत मुलांचं डिप्रेशन वेगळं आहे प्रकार आणि मुलींचं वेगळं असं म्हटलं जातं. पण मी एक सांगतो, की मन आहे, की एखादा व्यक्ती त्याच्यासोबत सर्व स्वप्न आपण रंगवली तरी तो एका झटक्यात कसा काय पण थोडा फरक पडतो मुली आणि मुलं. पडतो. त्याचं कारण आहे, की मुलांची मैत्री आहे ना, ती फार भयानक आहे. मी त्याच्यावर शेवटी येईल, की आम्ही डायरेक्ट मोकळं असतोय. आमचं पासवर्ड जे आहे, ते पण म्हणजे एटीएमचा पासवर्ड मित्राला माहिती. माहिती असतं. तो न सांगता पण आपलं एटीएम घेऊन जातोय
गुगल पेचा, मोबाईलचे सगळे पासवर्ड, इन्स्टाचे पासवर्ड सगळं माहिती असतं आणि तुला. मुलींचं हे प्रमाण थोडंसं व्यक्त होण्याचं कमी असतं. त्याचं रिझन आहे सिक्युरिटी. हां, मी असे भरपूर प्रकरणं पाहिले मुलांमध्ये घडतात, पण ते कमी आहे. पण मुलींमध्ये की आपलीच मैत्रीण काहीतरी चीट करते आपल्यासोबत हे प्रमाणे, पण तीही व्यक्त नाही होत. नेमकी व्यक्त होई बरोबर आहे. ऐकाय दाखवत आहे. हे प्रमाण आहे आता अगोदरपेक्षा, पण ते फार कमी. मुलगा काय ना मुलगा व्यक्त होतो, मुली व्यक्त होत नाही. आणि मुलगी रडू शकते, मुलं नाही रडू शकत. मुलं नाही रडू शकत. पण एक गोष्ट सांगतो, मुलांना रडताना फार कमी लोकांनी बघितलेलं आहे. रडणं सांगतो मी, डोळ्यातले अश्रू नाही सांगलेले. मुलांचं रडणं एवढं भयान असतं ना, मुलं कुठे रडतात माहिती का? कमोळं किंवा ते तर फार विचित्र असतं. स्वतंत्र खोली. म्हणजे एकदम असा हात किंवा मुलं रडण्यासाठी जागा शोधतात आणि दुर्दैव आहे की आजकालच्या जगात जागा नसते. मुलगा जर रडला ना, तर त्या रडणं एवढ्या मोठ्या आवाजात असतं, की ते फार भयानक असतं. आणि याचं जिवंत उदाहरण म्हणजे शिवशंकराचा तांडव आहे. आपण म्हणतो ना, की तांडव सती माता पार्वती सती झाल्यानंतर विरह केला भगवान शंकरांनी. फार जोरात रडतात. म्हणजे काहीच भान नसतं त्यांना आणि ते अनकंट्रोल होतात. फार जास्त रडतात, फार जास्त आवाजात रडतात, आरोळ्या मारतात. हे मुलांचं रडणं आहे. मुली तसं नाही करू शकत. ते एक आहे. त्यामुळे मुलींना थोडं मौन व्हायला कदाचित वेळ लागतो असं मी म्हणत नाही. परंतु मौन व्हायला फार जास्त प्रयत्न करावे लागतात. मुलांचं कसं आहे, मुलांकडे वेळ आहे स्पेसिफिक, की ठीक आहे घरी आपण सांगू जॉब वगैरे करेन, तर त्यात गुंतायचा प्रयत्न करतो. हे आहे. तुम्ही ज्यावेळेस काउन्सिलिंग करतात, मगाशी म्हणालात, की काही किस्से असे तुमच्यासोबत घडले आणि एक मुलगी येऊन तुमच्या पाया वगैरे पकडून तुमची मदत मागितली. मदत झाली. तर असे काही किस्से तुमच्यासोबत घडले असतील, की ज्यावेळेस काउन्सिलिंग करताना विद्यार्थी किंवा मुलगा, मुलगी कुणीही असेल, ते ज्यावेळेस डिप्रेशनमध्ये असतात, मग ब्रेकअप असेल किंवा आणखी काही, ते त्याच्यात असा तुम्हाला काही अनुभव आलाय का, की पटकन असा तो डिप्रेशनमधून बाहेर निघालाय, की त्याच्यात तो पूर्ण अपार गुंतलाय आणि तो त्याच्यातनं निघालाच नाहीये? एखाद्या वेळेस दाखवतात मुलं, की मी डिप्रेशनमध्ये नाहीये. पण अनेक वेळेस तो ॲक्चुअली तो पण एक डिप्रेशनचा प्रकार आहे. बरोबर. हां. हं. होतं असं, की वारंवार तिने स्टोरी बघितली का, तिने ब्लॉक केलं का, ब्लॉक अगदीच. केलं का, हा पण एक डिप्रेशनचा प्रकार आहे. त्यानंतर म्हणजे एखाद्या दुकानावर जाताना तिच्या नावाचं जरी दुकान दिसलं, तर तो भावुक होतो. हा पण एक डिप्रेशनचा प्रकार. तिला तो शिवी देतो एखाद्या वेळेस. हा पण एक डिप्रेशनचा प्रकार आहे. "अरे यार, छोड ना यार." ते डिप्रेशनच आहे. आणि तो सांगतो, की यार नाही आता मी निवांत झालोय आणि त्याच्या डोळ्यात जी वेगळी टचकन पाणी येतं म्हणजे टचकनपणाची एक वेगळीच चमक असते. ते पण डिप्रेशन आहे. आणि येस. आणि काही-काही मुलं आहेत ते नाही होऊ शकत. आयुष्यभर मूव्ह ऑन नाही होऊ शकत. एक चाळीसगावची स्टोरी आहे, की एक मुलगा जो मुंबईत शिकतोय. त्याचं एका मुलीवर जीवापाड प्रेम आहे. तिचंही प्रेम आहे. त्यांना घरी सांगायचं आहे आणि तिने सांगितलं, की "ठीक आहे, मी तुला चाळीसगावच्या स्टेशनवर येऊन भेटेल." हं. खरी स्टोरी आहे हां चाळीसगावची. आणि आणि तो व्यक्ती चाळीसगावच्या स्टेशनवर अनेक अनेक वर्षांची 30-40 वर्षांपर्यंत ती पंजाब मेलची वाट बघत बसला. रोज त्या वेळेवर जायचा आणि तिथं बसायचा किती येते का नाही. तो पूर्णपणे स्टेशनवर जायचा, रिटर्न यायचा त्याच्या घरात एकदम उत्कृष्ट चित्रकार. म्हणजे चित्र काढत बसायचा विविध पद्धतीने. मला असं वाटतं की भारताचे पंतप्रधानांनी पण त्याची भेट तिथं जाऊन द्यावी. ते नाही म्हणजे घरातून बाहेरच नाही पडायचे ते. तिथंच असायचे. फक्त पंजाब मेल वेळ झाली की ते जायचे तिथे आणि तिची वाट बघायचे. आयुष्य त्यात घालवलं. तर हे प्रेम असावं की डिप्रेशन, तर ते म्हणजे खरोखर डिप्रेशनच आहे की म्हणजे प्रेमाचा ज्यावेळेस म्हणजे आपण म्हणतो ना की एक आपल्या अपेक्षा भंग झाल्यानंतर आपण जे काही टेन्शन घेतो किंवा जो एक विरह करतो किंवा हे असं नको व्हायला हवं होतं, ते आपण डिप्रेशन म्हणतो. परंतु मी असं म्हणतो की ते प्रेम होतं. ते डिप्रेशन होतं. पण मला माहित नाही. तुम्ही मुलांची एक बाजू मांडली, की फार डिप्रेशनमध्ये जातात आणि ज्या पद्धतीने त्यांना रडण्यासाठी एक जागा शोधत असतात, बरोबर? याच्यामध्ये म्हणजे माझ्या वाचनात किंवा ऐकण्यात अशा काही गोष्टी आल्या आहेत, की मुलं या झोनमध्ये गेल्यानंतर कुठेतरी पॅनिक अटॅकशी सामोरे जातात. डिप्रेशनचे काही लक्षणं पण फार वेगवेगळे असतात.
की छातीमध्ये एकदम जोरात कळ येते किंवा पोटात गोळा येतो. भूकच लागत नाही. जेवणच जात नाही किंवा जेवणच करत नाही व्यक्ती किंवा रात्रभर झोपायचं नसतं. असं काही आहे. रात्रभर झोप लागत नाही. लागली तर अर्धा 1 तास लागते आणि एकदम असं झटका आल्यासारखं होतं. उठतो आणि डायरेक्ट मोबाईल काढायचा. अनब्लॉक केलंय का ते बघायचं किंवा स्टोरी बघितली गेली का ते बघायचं किंवा विचित्र अशा काहीतरी स्टोऱ्या ठेवल्या जातात. की आपले इमोशन्स व्यक्त करायचं असेल किंवा तिची फ्रेंड काहीतरी बघेल, त्याचा मित्र काहीतरी बघेल आणि तिकडनं निरोप जाईल. तर हे त्यामागचा हेतू असतोय किंवा रात्री फक्त रडायचं, 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 प्रचंड रडायचं. तर ह्या गोष्टी असतात. किंवा एखाद्या वेळेस असं होतं ना, की आत्महत्या तुम्ही ते सांगितलं ना, की म्हणजे आत्महत्या तर फार नंतरची गोष्ट झाली. छातीत जी कळ येते ना, तर असं वाटतं की आता अटॅक येतोय की काय? म्हणजे असे मी काउन्सिलिंग केलं हे सगळं ज्यावेळेस सांगतात, की सर प्रचंड कळ येते छातीत, की असं वाटतं की आता आत्महत्या तर दूरच की आता मी मरतो की काय? अजून एक फार मोठं लक्षण आहे, की आपले जे छातीचे जे ठोके आहेत, तर ते प्रचंड वाढतात वाढतं. आणि वाढताच म्हणजे हे कंटिन्युअसली असतात 24 तास. घाम फुटतो घाम आणि फुटतो. 24 थरथर होतं तास अंग. थरथर होतं, की काय करावं ते कळत नाही. कुठं लक्ष नसतंय किंवा हे ठोके जे आहेत ना, कंटिन्युअसली म्हणजे 15 दिवस किंवा महिनाभर कंटिन्युअसली वाढलेले असतात. बीपी वाढतो एखाद्या वेळेस, तर हे फार भयानक असतं डिप्रेशन आणि हे मुलांमध्ये आणि मुलींमध्ये सेम असतं. ओके. एखाद्या वेळेस असं असतं, की एखादे फार जेवण करतात म्हणजे काही नाही फक्त खायचं, 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 झोपायचं, खायचं. हे पण एक डिप्रेशनचा प्रकार आहे. एखाद्या वेळेस फक्त पुस्तकं वाचणं, लिहिणं, लिहिणं, लिहिणं हा पण एक डिप्रेशनचा प्रकार आहे. आणि एखाद्या वेळेस काहीच नाही करावं असं वाटणं, हा पण एक डिप्रेशनचा आणि ह्याच्यात लक्षण आहे. बरोबर आहे. आणि याच्यामध्ये बरेचसे मुलं व्यसनातून पण जातात. व्यसनाच्या नादी खूप मग लागतात. यावर उपाय काय? तर आपल्याला कुठेतरी आपल्या ज्या संवेदना आहेत, तर त्या कुठेतरी मारायच्या आहेत किंवा त्याला थांबवायचं आहे. तर त्याच्यावर व्यसन आहे. मग सिगारेट असेल, दारू असेल किंवा अन्य काही गोष्टी आहेत. अजून याच्यावर एक विचित्र प्रकार एक 6-7 महिन्यांपूर्वी माझ्यासमोर आला होता, की मग मग ते रेड लाईट एरियाकडे 4 व्हीलर बंद राहतात त्याच्यात. हां. म्हणजे संतापातून असेल किंवा काही असेल किंवा मग डिप्रेशनचा अजून एक प्रकार आहे, की मग मी कसा फसलोय ना, तसं मी इतरांना फसवेल. तर ओके. फार भयानक डिप्रेशन आणि याच्यातून बाहेर निघू शकतो बरं का आपण. पण त्याला एक स्पेसिफिक वेळ लागतो आणि स्पेसिफिक व्यक्ती लागते. पण त्या व्यक्तीने तितकं समजूनही घेतलं समजून घेतलं पाहिजे ना. पाहिजे. घरच्यांनी बघा प्रेम भारतात आहे ना फार पवित्र गोष्ट आहे. कोणीतरी प्रेम झालं ठीक आहे ना यार, झालं आता म्हणजे ती चूक आहे का नाही हे तुम्ही नंतर ठरवा. हं. किंवा चुकीचा व्यक्ती चूक म्हणजे चुकीच्या व्यक्तीसोबत प्रेम केलं का नाही हे तुम्ही नंतर ठरवा. आता पहिली गोष्ट आहे, की त्याच्यातून त्याला कसं बाहेर काढायचंय किंवा तिला कसं बाहेर काढायचंय त्याच्यातून. तर याच्यातून काढण्यासाठी मला असं वाटतं, की त्याच्याशी संवाद केला पाहिजे अगदीच. आणि त्याला कायम आपल्या नजरेत ठेवणं फार महत्त्वाचं आहे. गोष्ट काय माहिती आहे का? माझ्या भरपूर मित्रांनी आत्महत्या केलेली आहे आणि त्याच्यातल्या जवळपास म्हणजे 1-2 प्रकरणं जर सोडली, तर ते प्रेम प्रकरण असं झालेलं आहे. इतकं वाईट वाटतं, की अरे यार, एका मुलीसाठी पण ती एक मुलगी त्याचं आयुष्य असते आणि त्यातून ते प्रकार घडतात. तुम्ही ज्याप्रमाणे म्हणालात, की मुलं आत्महत्या करतात. तर याच्यामध्ये लेखक आणि मोटिव्हेशनल वक्ते हे आहेत, देखील आत्महत्येला बळी पडतात. बरोबर? आहेत, आहेत. अशी भरपूर उदाहरणं आहेत काही साधू संतांनी. मी सांगतो काय एक डर्कहॅम नावाचे लेखक होते. म्हणजे एक डर्कहॅम नावाचे विचारवंत आहेत. त्यांनी 4 आत्महत्याचे प्रकार असे मांडलेले आहेत. म्हणजे सिद्धांत मांडलेले आहेत. हे यू-पी-एस-सीला ज्यावेळेस मी शोधलेलं किंवा ऑप्शनल किंवा हं. एथिक्स शिकवतो त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी येतात. तर त्या 4 प्रकारात लोकं आत्महत्या करतात. तर आता म्हणजे ते सांगण्यापेक्षा एक ढोबळ मारण्याने काही गोष्टी सांगतो, की असं वाटतं, की आता ही व्यक्ती आपल्या आयुष्यात नाही ना, तर आता आपलं विश्व संपलंय. आणि मग करायचं काय? तर मरायचं. अजून एक केस माझ्यासमोर आली होती, की "सर हे दुःख सहनच होत नाहीये छातीतलं. पोटातला गोळा जात नाहीये. हे दुःख नाही सहन होत आहे सर. तर काय करावं?" मला असं वाटतं, की मला मरायचंय. मला मरण हवंय पण हे दुःख नको. म्हणून तो माझ्याकडे आला. "पण सर मला जगण्याची पण इच्छा आहे. माझ्या आईसाठी मला जगायचंय." तर तो व्यक्ती जेव्हा माझ्याशी बोलत होता, तर मी एवढा भावुक झालो, की मला असं वाटलं, की ह्याला माझ्या सोबत ठेवा, की काय बाबा. म्हणजे माझ्या टीमसोबत ती तर ह्या गोष्टी झाल्या आहेत. मी अनेक मुलींना माझ्या टीमसोबत म्हणजे
ज्या काही नको त्या विषयात जातात हं. आणि अटकतात, तर त्या मुलींसाठी माझी टीम रात्रंदिवस काम करते आणि त्यांना आपल्या घरात पण ठेवलंय त्यांच्या आई-वडिलांच्या मर्जीने, की या मुलीला मी सांभाळतो काही दिवस ठेवा किंवा काही संस्था आहेत त्या सांभाळ करतात. युद्ध केरळा स्टोरी वगैरे तुम्ही बघितलं तर ते तसं त्या मुलींना ज्या मुलींना चित्रपट झालाय त्या मुलींसोबत मी चर्चा केली स्पष्टपणे. ओके. त्यांच्याशी मी त्यांच्यात राहिलो. तर ते फार भयानक असतंय ते वातावरण, की विश्वासच होत नाही, की हा व्यक्ती माझ्यासोबत चीट कसं काय करू शकतोय. ठीक आहे. एखाद्या मुलीचं लग्न झालं किंवा जातमध्ये आली किंवा काय असेल व्हॉटएव्हर किंवा लग्न झालं ते गेलं तर ते डिप्रेशन वेगळं आहे. परंतु ज्यावेळेस एखादी मुलगी आपल्याला चीट करते ना, तर ते डिप्रेशन सहन नाही होत. तो त्रास फार वेगळा फार भयानक दिसतोय आणि त्याच वेळेस मुलं जास्त आत्महत्या करतात. अगदीच. मुली पण आत्महत्या करतात. माझ्या गावातली एका लहान मुलीने म्हणजे 9वी का 11वी त्या मुलीने आत्महत्या केली होती. तेव्हा त्यावेळेस हिला असं वाटलं, की हिला एवढ्या लहान वयात प्रेम कसं काय होऊ शकतं किंवा हिला असं का वाटलं, की आपल्या म्हणजे हाच व्यक्ती आपला जग होता. मला नंतर कळलं, की त्या मुलाने चीट केलं होतं. मुली नाही, मुलं पण चीट करतात. मुलं पण त्यांच्या प्रमाणे हे चित्रपट म्हणजे मला आलेले अनुभव जे काउन्सिलिंगमधून तर त्यानुसार मी सांगतोय. आणि तुम्ही जे सांगितलं, की मोटिव्हेशनल बघतो तर मी तेच म्हणलं, की भावना प्रत्येकाला असतात. एखाद्या वेळेस होतं काय, की म्हणजे आता मी पण सांगतो, की सगळ्यांना माझ्याकडनं प्रश्नांची उत्तर हवी आहेत. अगदीच. मला पण भावना आहेत. मी माझ्या भावना कोणाला व्यक्त कराव्यात. बरं एखाद्या मित्राकडे जरी सांगितलं ना, तर तो मला पहिला प्रश्न विचारेल, "येडपट झालाय का? मग तू लोकांना काय ज्ञान देतो? तूच तर स्वतः मोठी" अरे म्हणजे असं झालं, की हृदयाच्या डॉक्टरला हृदयाचा आजार नाही होऊ शकत काय? हे मेंदूच्या डॉक्टरला मेंदूचा आजार नाही होऊ शकत. तर हे असं झालं. मोटिव्हेशनल वक्ता पण डिप्रेस होऊ शकतो. ते प्रेम प्रकरण असू द्या, त्याचे काही बिझनेस असू द्या किंवा एखाद्या वेळेस प्रोग्राम फेल गेला तर डिप्रेस होतो. हां, पण एक आहे, तो आत्महत्यापर्यंत फार कमी पोहोचतो. म्हणजे फार मोजके काही उदाहरणं आहेत, ते मी आता नाव नाही घेत, पण आहेत. पण तो आत्महत्येपर्यंत जात नाही किंवा फार कमी ती संख्या आहे. तर त्याचं कारण आहे, हे आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, की यावर उत्तरं काय आहेत आणि हे किती दिवस असतायत. ते बघितलेलं उदाहरणार्थ, की यातून कसं बाहेर निघावं. त्यामुळे पण एक आहे, की मोटिव्हेशनल वक्ता आपण डिप्रेस होऊ शकतो. बरोबर आहे. आपण जनरेशन विषयी तर बोललोच आहे. त्याबद्दल वाद नाहीये. आणि याच्यामध्ये प्रेमभंग किंवा या सगळ्या गोष्टी तर येतातच आहे. खरं तर जेन झी आणि त्यांचं विश्व याच्यावर बोलायला गेलं तर खूप काही आहे. त्यांचं आयुष्य वगैरे एज्युकेशनल, कॉम्पिटिशन आणि जे काही असेल मग बाहेरच्या देशातील असेल किंवा भारतातील असेल याच्यावर बोलायला प्रचंड आहे. प्रचंड आहे. पण याच्यात आता तुम्ही ज्या पद्धतीने माहिती सांगितलेली आहे, ती खरंच उत्तम होती आणि याच्यापुढे देखील तुम्ही तुमच्या व्याख्यानांद्वारे असेल किंवा तुमच्या विद्यार्थ्यांना एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीचे विद्यार्थी जरी असतील किंवा व्याख्यानांद्वारे इतर विद्यार्थ्यांना ज्या काही मार्गदर्शन कराल, अतिशय उत्तम प्रमाणे कराल याबद्दल खात्री आहेचच. पण त्यासोबत आपण या पॉडकास्टचा समारोप करणार आहोत आणि अजून काही तुम्हाला विद्यार्थ्यांना याबाबत काही संदेश द्यायचा असेल तर तुम्ही काय सांगाल? एक कविता आहे, की अ, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते तुमचे आमचे सेम असते. भारत हा विश्वगुरू आहे आणि भारत हा एकमेव असा देश आहे, की तो सांगतो, की विश्व का कल्याण. आपण कुत्र्यात देव पाहिलेला आहे. अगदीच. कावड्यात आपले पूर्वज बघतोय. तर प्रेम म्हणजे काय तर भक्ती आहे आणि फक्त त्यात चीट करू नका. लक्षात घ्या, की एखाद्या व्यक्ती पूर्ण आयुष्यासाठी बरबाद होऊ शकतो. जेव्हा तो हृदयातून तुटतो ना, तर ते दुःख सहन होत नाही आणि सोनं प्रत्येकच सोनं ही आग झेलेल असं नाही, त्याचं पाणी पण होऊ शकतं. हृदय तुटलं ना, तर तो व्यक्ती पूर्ण कामातून जातो. एका आईचा मुलगा किंवा एका आईची मुलगी त्या 9 महिने पोटात वाढवल्यापासून मोठ्या होऊन त्याच्यावर शेंगाव्या टाकतात ना, तर तिथपर्यंत तरी तुम्ही नेऊ नका मला असं वाटतं. आणि प्रेम हे फार पवित्र गोष्ट आहे. फक्त एक आहे, आपलं आयुष्य त्यात उद्ध्वस्त करू नका आणि दुसऱ्याचंही नका. आणि मला असं वाटतं, की प्रेमच करायचं असेल ना, तर ते शिवछत्रपती माझे आराध्य आहे महाराज. तर मी म्हणतो, की प्रेमच करायचं असेल ना, तर ते शिवछत्रपतींच्या तलवारीच्या धारेवर करा. त्याचा उपयोग आपण समाजासाठी कसा करू शकतोय? प्रेम करायचं असेल तर गाईवर करा, आईवर करा. पण मी असं म्हणत नाही, की रिलेशनशिप पण त्याचं स्पेसिफिक वय असतं, एक मॅच्युरिटी ठेवा. एवढं मी इच्छितच प्रत्येक वर्गातही सांगतो. आणि माझे जे आता नवीन जे प्रोग्राम येत आहे, ऑल पॉवर्स विथ तर त्यात पण मी हा थोडाफार कंटेंट निश्चितच घेत असतो.